ऑनलाईन कार्यशाळेला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत. अशोक शिक्षण संस्था अशोकनगर द्वारा संचालित श्री कान्होजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजनशिंगी द्वारा आयोजित दिनांक 16 मे 2021 पासून निरंतर सुरू असलेली व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा कार्यशाळा दिवसागणिक दैदिप्यमान यशकीर्तीच्या उत्तुंग शिखराला जणू गवसणी घालू पाहते आहे. त्याचं कारण असं आहे की महाविद्यालय हे जरी ग्रामीण भागातील असले तरी येथील विद्यार्थी मात्र सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्वाचे धनी व्हावे, त्यांची कल्पक बुद्धी, क्रियाशीलता, नवोन्मेष क्षितिजे काबीज करावी, विद्यार्थ्यांचे ज्ञानविश्व व ज्ञानकोश समृद्ध व्हावे, याच आसक्तीने व उदात्त हेतूने प्रस्तुत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मेजवानीसाठी अथांग ज्ञानाच्या सागरातून आपल्यासाठी उच्च विद्या विभूषित ज्ञानपिपासू असे एक एक पुष्प गुंफत गेलोत. नकळत विद्यार्थ्यांच्या व श्रोतागणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या पुष्पांचा पुष्पगुच्छ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा सुगंध दरवळतोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज असेच एक मौलिक रत्न आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा अल्प परिचय अगदी एका मिनिटात मी करून देते. प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी भांदकर, MA MPhil PhD संस्कृत, संस्कृत विशारद, MA मराठी MEd, सहाय्यक प्राध्यापिका संस्कृत विभाग प्रमुख स्वर्गीय मदन गोपाल मुंदळा कला वाणिज्य आणि अशोक विज्ञान महाविद्यालय चांदूर रेल्वे येथे कार्यरत आहेत. त्यांच्या विशेष उपलब्धी: उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत नागपूर विभागातून कला शाखेतून 10वी मेरिट 1996, MPhil मध्ये संस्कृत नागपूर विद्यापीठातून 2री मेरिट 2008, आकाशवाणीची वाणी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 2009, तसेच आकाशवाणीवर व्याख्यान आणि मुलाखत सादर झालेले आहेत. संस्कृत भाषेतील प्राज्ञ परीक्षेत नागपूर विद्यापीठातून पहिली मेरिट 1998, BA भाग 3 मध्ये नागपूर विद्यापीठातून पहिली मेरिट 1999, महानुभव पंथाचे संस्कृत साहित्याला योगदान हे पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेले आहे. तसेच अमरावती विद्यापीठातील BA तृतीय वर्षाच्या संस्कृत वाङ्मय अभ्यासक्रमातील हर्षचरित सार या पुस्तकांची लेखिका आहेत मॅडम. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांना पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. नागपूर विद्यापीठाकडून BA MA परीक्षेत सुवर्ण, रजत पदके इत्यादी पुरस्कार प्राप्त. MA संस्कृत मध्ये नागपूर विद्यापीठातून पहिली मेरिट आल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे 2001 मध्ये. आणि याही पलीकडे जाऊन सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेवेत रुजू झाल्यापासून 9 वर्षाच्या कालावधीत महाविद्यालयाचा उत्कृष्ट प्राध्यापिका पुरस्कार सलग 2दा त्यांना प्राप्त झालेला आहे. ही मोठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. असे हे ज्ञानपिपासू व्यक्तिमत्व आज आपल्या समोर मार्गदर्शन करायला सज्ज झालेले आहेत. तर आज मी मॅडमला पाचारण करते, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्यांचा विषय आहे विद्यार्थी दशेतील कर्तव्ये. प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी भांदकर यांना निमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तम धनम, विद्या भोग करी यशः सुख करी, विद्या गुरुणाम गुरुः, विद्या बंधु जनो विदेश गमने, विद्या परा देवता, विद्या राजसु पूज्यते नतु धनम, विद्या विहीनः पशुः. तुमच्या तिकडे आहे ना या साइडनं आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विद्येची देवता सरस्वती, पर्यावरणाचं रक्षण करणारी वनदेवता. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला विषय विद्यार्थी दशेतील कर्तव्य असा आहे. विद्यार्थी कोणाला म्हणावं, विद्यार्थी दशा कोणती असते, विद्यार्थी दशेतील कर्तव्य काय असतात, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज आपण करणार आहोत. या जगात परिपूर्ण ज्ञान असलेली व्यक्ती फार क्वचितच मिळते. त्यामुळे आपल्या समोर येणारी व्यक्ती ही ज्ञानसंपन्न आणि ज्ञानवृद्ध असावी असं मुळीच नाहीये. ज्ञानपिपासू प्रत्येकानं असलंच पाहिजे, कारण ज्ञानाच्या आधारावर माणसाच्या जीवनाचा पाया अवलंबून असतो. आणि म्हणून
माणसाने नेहमी ज्ञान मिळवलं पाहिजे. मग ज्ञानाला संस्कृतमध्ये दुसरा कोणता शब्द आहे तर तो आहे विद्या. विद्या आणि ज्ञान हे दोन शब्द आपल्याला बघायला जरी खूप सारखे वाटत असले, समानार्थी वाटत असले, तरीही त्यामधला फरक हा फार मोठा आहे. ज्ञान म्हणजे व्यावहारिक जगात मिळवलेलं ज्ञान, तर विद्या म्हणजे आध्यात्मिक जगात मिळवलेलं ज्ञान. पण तरी सुद्धा आजच्या काळामध्ये आपण विद्या आणि ज्ञान हे दोन समानतेने वापरतो. संस्कृत साहित्य हे ज्ञानाचं भांडार आहे. काहीही न वाचता संस्कृत साहित्याचा अभ्यास जरी केला तरीही माणसाचा सर्वांगीण विकास होतो, असं आपणच नाही तर पाश्चात्य संस्कृती सुद्धा म्हणते. आणि भारतीय संस्कृती आपल्या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असण्याचं कारण काय तर याच भरोशावर जे भारतामध्ये ज्ञान आहे. आणि भारताचं ज्ञान कुठे आहे तर संस्कृत भाषेत आहे. आणि म्हणून पहिल्यांदाच जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा संस्कृत श्लोकाने केला, विद्या नाम नरस्य रूपमधिकम. हा एकच शब्द आहे. विद्या म्हणजे ज्ञान. माणसाचं एक आगळंवेगळं रूप, सौंदर्य जर कोणतं असेल तर ते विद्येमुळे त्याला प्राप्त होते. माणसामध्ये विद्या जी आहे ती गुप्त रूपामध्ये असते. एखादी येरी गबाळी वेगळी व्यक्ती जर आपल्या समोर उभी झाली तर आपण कधीही त्या व्यक्तीचा अपमान करू नये की ती व्यक्ती गबाळी दिसते, कारण तिच्या आतमध्ये किती ज्ञान लपलेलं आहे जेव्हा ती स्वतः बोलते किंवा आपल्याशी वागते किंवा ती जेव्हा उपदेश करायला लागते तेव्हाच कळतं, कारण ते एक गुप्त धन असतं. बरेच विद्येवरचे श्लोक आहेत. विद्या आपल्याला, विद्येमुळे आपल्याला यश मिळतं, विद्येमुळे आपल्याला उपभोग करण्यासाठी सगळ्या सुखसुविधा मिळतात. विद्या ही गुरूंचीही गुरु आहे, म्हणजे आपले गुरु आपल्याला जे शिकवतात ते विद्येमुळे प्राप्त झालेलं त्यांना गुरुत्व असतं. म्हणून परदेशामध्ये जर तुम्ही गेले तर नातेवाईक तुम्हाला सोबत करत नाहीत, पण तुम्ही जर हुशार आहात, तुमच्याजवळ जर विद्या आहे, तुमच्याजवळ संपूर्ण ज्ञान आहे, तर त्या ठिकाणी ती विद्या ते ज्ञान तुम्हाला तारतं आणि मोठं करतं. विद्या परा देवता. सगळ्या देवतांमध्ये जर कोणती श्रेष्ठ देवता असेल तर ती विद्या देवता आहे. आणि म्हणूनच राजाच्या दरबारात, त्या काळात राजाच्या दरबार म्हणायचे, आजकाल आपण मोठमोठ्या व्यक्तींमध्ये, उच्च विद्या विभूषित लोकांमध्ये असं म्हटलं तरी पण चालते, विद्याच पूजली जाते. जो ज्ञानवंत आहे त्याचंच पूजन केलं. पूजन म्हणजे काय, त्याला मान सन्मान मिळतो. विद्यावंत व्यक्तीला या जगामध्ये इथेच नाही, परदेशात किंवा संपूर्ण जगामध्ये मान सन्मान मिळतो. आणि जी व्यक्ती ही विद्या मिळवण्यासाठी, हे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशील नसते, कवी असं म्हणतात की ती व्यक्ती म्हणजे पशुच आहे. पशूंमध्ये आणि मनुष्यांमध्ये हाच तर फरक आहे. माणूस हा ज्ञानी आहे, त्याला बुद्धी दिली आहे देवानी, आणि पशूंना बुद्धी जरी असेल तरी ती खूप तोकडी आहे, फक्त खाण्यापिण्यापुरती त्यांच्या मर्यादित आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टी ज्या असतात त्या प्रत्येकाला लागू आहे, प्रत्येक जीवाला लागू आहेत. परंतु त्याहीपेक्षा मनुष्याला मनुष्यत्व येण्यासाठी काय महत्वाचं आहे तर ती बुद्धी महत्वाची, आणि त्या बुद्धीमध्ये काय महत्वाचं आहे तर ज्ञान साठवणं महत्वाचं आहे. मग आज आपण हे सगळं विद्येबद्दल का बोलतोय, कारण आपल्याला विद्येचं अर्जन करायचं आहे. विद्या मिळवण्यासाठी आपल्याला याचक व्हायचं आहे, तेव्हाच आपण विद्यार्थी म्हणून या जगात गणल्या जाऊ, मोजल्या जाऊ, आपल्याला विद्यार्थी म्हणता येईल. विद्यार्थी शब्दाचा अर्थ तुम्हाला यातून सांगितलाय की विद्यार्थी कोणाला म्हणावं, विद्या मिळविण्यासाठी जो सदैव तत्पर असतो तो विद्यार्थी. व्याकरणाच्या भाषेत जर आपण पाहिलं तर कोणत्याही शब्दाच्या शेवटी अर्थी हा शब्द जर लावला तर त्याचा अर्थ असतो मिळवण्यासाठी इच्छुक असलेला. उदाहरणार्थ सुखार्थी, सुख मिळवण्यासाठी इच्छुक असलेला. लाभार्थी, लाभ मिळवण्यासाठी इच्छुक असलेला. प्रेमार्थी, प्रेम मिळवण्यासाठी इच्छुक असलेला. स्वार्थी, खूप चांगला शब्द माहिती आहे आपल्याला, स्वतःसाठी मिळवण्याची इच्छा असलेला तो स्वार्थी. असे एक ना अनेक शब्द आपल्याला दिसतील अर्थी शब्दापासून झालेले. मग आपल्याला त्यातला कोणता शब्द घ्यायचा आहे तर विद्यार्थी, विद्या मिळवण्यासाठी तत्पर असलेला तो विद्यार्थी. मग आता हे विद्या म्हणजे ज्ञान मिळवत असताना माणसाची दशा कोणती असते, विद्यार्थी दशा कोणती, कारण आपल्याला आज बघायचं आहे विद्यार्थी दशेतील कर्तव्य. दशा म्हणजे अवस्था. माणसाच्या जीवनाच्या 4 अवस्था असतात. बालपण म्हणजे जन्म झाल्याचं जे शिशुपण असतं ते बालपण, जे आपण कौमारावस्थेपर्यंत, पौगंडावस्थेपर्यंत जे आपण चालतो ते. त्यानंतर तरुणपण जे प्रौढावस्थेपर्यंत असतं ते, आणि मग त्यानंतर वृद्धत्व, म्हातारपण.
या 4 अवस्था म्हणजे या 4 दशा माणसाच्या जीवनातल्या असतात. त्यापैकी विद्यार्थी दशा कोणती असली पाहिजे? असं म्हणतात की मनुष्यानं आजन्म विद्यार्थी म्हणूनच राहिलं पाहिजे. ज्ञान पिपासू असला पाहिजे मनुष्य, विद्यार्थीच असला पाहिजे मनुष्य. पण सगळ्यांनाच हे सगळं साध्य होत नाही. आपल्याला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत स्वतःला विद्यार्थी समजायचे आणि ज्ञान ग्रहण करत राहायचे. पण तरी सुद्धा आपल्या अंगावर जबाबदाऱ्या आल्या, आपण गृहस्थाश्रमात प्रवेश केला की आपल्याला विद्या मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि म्हणून आपण आपलं विद्यार्थी जीवन तिथे संपलं असं आपण म्हणू शकतो. मग विद्यार्थी दशा कोणती असली पाहिजे? तर वयाच्या 25व्या वर्षापर्यंत विद्यार्थी दशा असली पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलंच आहे. पुरातन काळामध्ये 100 वर्षांचं आयुष्य जेव्हा गणलं जायचं, सरासरी माणसाचं आयुर्मान जेव्हा 100 वर्ष गणलं जायचं, तेव्हा 4 अवस्था माणसाच्या ठरवून दिल्या होत्या दशा. त्याला आश्रम असं पण म्हणायचे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. मग पहिले 25 वर्ष माणसाने फक्त विद्या ग्रहण करायची. दुसरे 25 वर्ष म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये जाऊन माणसाची कर्तव्य करायची. पुढे आपण आपला विषय फक्त विद्यार्थी दशेतील असल्यामुळे फक्त आपण तेवढंच पाहू. मग विद्यार्थी दशा आजचं आयुर्मान जर माणसाचं आपण बघितलं तर जवळपास 70 ते 80 वर्ष आपल्या खूप झालं. आयुर्मान जे सरासरी आयुर्मान आपण म्हणतो त्याला ते. मग या आयुर्मानामध्ये माणसाची विद्यार्थी दशा कोणती किती वर्ष असली पाहिजे? ती अजून कमी झाली पाहिजे. असं म्हणतात आजकाल आपण असं म्हणतो की आजकालची मुलं खूप हुशार आहेत. म्हणजे जन्म जेव्हा विद्यार्थ्यांचा होतो तेव्हा मुलांचा जेव्हा जन्म होतो किंवा अपत्य जेव्हा घरी जन्माला येतं तेव्हा पहिलेच्या काळापेक्षा आजच्या काळातले मुलं हे जास्त हुशार असतात. मग त्यांची हुशारी तिथपर्यंतच उपयोगाची आहे का? ती जर एवढे हुशार मुलं आहेत तर त्यांनी लवकरात लवकर स्वतःचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी स्वतःची बुद्धी कामी लावावी हेच तितकं महत्वाचं आहे. कारण ज्ञानाचा तळ खूप मोठा आहे. आपल्याला कार्य खूप मोठं करायचं आहे, ज्ञान खूप मिळवायचं आहे, विद्यार्थी व्हायचं आहे. विद्यार्थी म्हणजे काय? विद्या मिळवण्यासाठी इच्छुक असणे ते जास्त महत्वाचं आहे. आणि मग ही दशा कोणती? तर वयाच्या जवळपास आता फक्त साधारण सांगते की वयाच्या 25व्या वर्षापर्यंत जी आपली दशा आहे ती विद्यार्थी दशा आहे. आणि खरं सांगू का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण ह्या गोष्टी आज अनुभवणार नाही, पण आमच्यासारखे लोक जे या वयात आलेले आहेत, जे आता गृहस्थाश्रमात सगळे गुंतलेले आहेत, व्यावसायिकतेत गुंतलेले आहेत, त्यांना जर विचारलं तुमच्या जीवनातील सगळ्यात महत्वाचा सुंदर काळ कोणता असेल तर ते सांगतील विद्यार्थी जीवन. आम्ही लहान होतो ना, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं म्हणतात. बालपण म्हणजेच काय? तर ती आपली विद्यार्थी दशा असते. जीवनाचा स्वर्णिम काल म्हणजे विद्यार्थी दशा. आणि हा काळ, या काळामध्ये आपल्या मागे कर्तव्य काहीच नसतात, या काळामध्ये आपल्या मागे जबाबदारी काही नसते, या काळामध्ये आपल्या मागे कोणत्याही प्रकारचे टेन्शन्स नसतात, कारण ते सगळं आपले आई वडील पेलत असतात आपल्यासाठी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःसाठी काय केलं पाहिजे? हा जगात महत्वाचा प्रश्न आहे. काय केलं पाहिजे हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा उत्तर येणार कर्तव्य, हे महत्वाचं आहे. मग आता आपण आलो विद्यार्थी दशेतील कर्तव्य कोणती असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये जगत आहात, आम्ही पण विद्यार्थी म्हणूनच जगलं पाहिजे अजूनही, हेच अभिप्रेत आहे ज्ञानवंतांच्या जगामध्ये. पण तरीही आज आम्हाला विद्यार्थी म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यांचा कालखंड हा महाविद्यालयीन जीवन जगणारे सगळे विद्यार्थी. काय केलं पाहिजे जीवनामध्ये आणि काय करू नये हे ज्याला समजतं ना, तोच सगळ्यात जास्त हुशार या जगातला असं म्हटलं तरी पण चालेल. माणसाचं दिसणं जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त असणं हे महत्वाचं आहे. आणि असणं म्हणजेच काय? तर त्याचं व्यक्तिमत्व विकास होणं महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की वारंवार आपण वेगवेगळे क्लासेस लावतो व्यक्तिमत्व विकासाचे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे तरी काय? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ना. प्रत्येक जण म्हणतात नाही माणसाचा व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे, पण झाला पाहिजे म्हणजे काय? एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की या जगामध्ये कोणीही आपल्याला काहीही शिकवू शकत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपल्या स्वतःला असं वाटणार नाही की मला काहीतरी करायचं आहे. झोपलेल्याला जागा कोणीच करू शकत नाही. विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण स्वतः जागरूक असलं पाहिजे की मला काय करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे, माझं कर्तव्य काय आहे. तसं पाहिलं सामान्य जगामध्ये विद्यार्थ्यांना कर्तव्यच नाही आहे. पण न हि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते असं म्हणतात
या जगामध्ये पवित्र असं काही, ज्ञानाशिवाय पवित्र दुसरं काहीही नाहीये. मग विद्यार्थी दशेत काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे विद्यार्थ्याचं प्रथम कर्तव्य आहे. ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे विद्यार्थ्याचं प्रथम कर्तव्य आहे. स्वतःला घडवण्यासाठी वेळ देणे. आता जो सध्या स्वर्णिम काळ सुरू आहे, आता जो सध्या टेन्शनलेस असं जे आपण म्हणतो जो काळ सुरू आहे, त्या काळाचा उपयोग कशासाठी करायचा माणसाने, तर स्वतःला घडवण्यासाठी करायचा. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करायचं. तीनही एकच आहे, स्वतःला घडवणे, विद्येची कास धरणे, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणे. वाक्य जरी तीन असले त्यातील मधीचा एकच आहे की स्वतःला घडविणे. त्यासाठी कर्तव्य काय, मला काय केलं पाहिजे, तर मला काय केलं पाहिजे, माझा व्यक्तिमत्व विकास मला घडवलं पाहिजे. माझा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे मला लक्ष दिलं पाहिजे. गेल्या 18 दिवसांपासून ही ऑनलाईन कार्यशाळा सुरू आहे आणि या सगळ्या दिवसांना मी हजर आहे. मी बघते, सगळे व्हिडिओज पण बघितले, सगळ्या ऑनलाईन क्लासेसला पण हजर आहे आणि एकच गोष्ट लक्षात आली आहे की प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार एकच गोष्ट महत्वाची आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेतला पाहिजे. आणि सर्वांगीण विकास म्हणजे इतका सोपा आहे का, व्यक्तिमत्व विकास म्हणजे इतका सोपा आहे का, 40 मिनिटांच्या क्लासमध्ये एका व्यक्तीने समजून सांगावा. व्यक्तिमत्व विकासाचे पैलू किती आहेत. सर्वांगीण विकास कशाला म्हणतात, तर सामाजिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास, आर्थिक विकास, शारीरिक विकास, व्यावहारिक विकास, व्यावसायिक विकास, कौटुंबिक विकास, विकासाचे किती बदल. आणि मग ह्या प्रत्येक विकासासाठी जर आपल्याला एकेका गुरूंनी एक एक दिवस जरी आपल्याला दिला तर असे कितीतरी दिवस आपले निघून जातील आपल्या विकासाच्या दिशा आपल्याला समजून घेण्यासाठी. आज आपली दिशा जी आहे ती विद्यार्थी दशा आहे. माणसाची दिशा जर योग्य असेल तर त्याची दशा ठीक असते. आणि तुम्हाला एक सांगते, कर्मसिद्धांत जो आहे, अध्यात्मानुसार जेव्हा कर्मसिद्धांत आपण बघतो त्या कर्मसिद्धांतानुसार एक महत्वाची बाब काय आहे की आपला आजचा वर्तमान काळ हा आपल्या भूतकाळात आपण काय केलं, कर्तव्य केलं असं म्हटलं तरी पण चालेल. आजचा आपला वर्तमान काळ हा तो आहे जो आपण भूतकाळात काय केलं आणि भविष्य काळामध्ये आपण कसं असू हे जर आपल्याला ठरवायचं आहे तर वर्तमान काळाप्रमाणे जगावं लागेल. वर्तमान काळ आपला जसा आहे त्यानुसार आपलं भविष्य घडतं, त्यानुसार आपलं भविष्य ठरतं असं म्हटलं तरीही चालेल. म्हणजेच काय, तर क्षणोक्षणी पदोपदी वर्तमान काळ जगत असताना मनुष्यानं स्वतःच्या कर्तव्याकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या दिशेकडे लक्ष दिलं पाहिजे. दिशा म्हणजे माझा मार्ग, मी कोणत्या मार्गाने जातोय हे महत्वाचं आहे. त्यामुळे माझी भविष्य काळाची दशा जी आहे ती जास्त सोयीस्कर राहील, जास्त श्रेष्ठ राहील. वामनराव पै म्हणतात, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. प्रत्येकाला मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. कोणी कोणाचं जीवन घडवत नाही, कोणी कोणाचं जीवन बिघडवत नाही. जर आपण असं म्हणू की नाही माझ्या घरची परिस्थिती अशी आहे म्हणून मी असा झालो, तर ते चूक आहे. एखाद वेळेस त्या परिस्थितीमुळे माणसाचं कमी जास्त त्याला अडचणी येऊ शकतात किंवा एखाद्या व्यक्तीला अडचणी नसू शकतात, हे त्याच्या परिस्थितीमुळे असू शकते. पण स्वतःचा विकास करून घेणं हे प्रत्येकाला तेवढंच शक्य आहे. हे काल सानप सरांनी पण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. मग आता जीवन स्वतःला घडवणं हे आपलं जर आद्य कर्तव्य आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे, काय कर्तव्य असलं पाहिजे, तर एक विद्यार्थ्यांचे पंचलक्षण संस्कृत साहित्यामध्ये सांगितलंय की विद्यार्थी कसा असला पाहिजे, की त्यांनी काय केलं पाहिजे. ताकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी. या ठिकाणी सदाचारी शब्द पण वापरतात. अल्पाहारी सदाचारी विद्यार्थीना पंचलक्षणम. मग काय असलं पाहिजे की याच एका श्लोकामध्ये ना विद्यार्थ्यांचं सर्व आलाय. विद्यार्थ्यांनी कसं जगायला हवं. काकचेष्टा म्हणजे कावळ्याप्रमाणे चेष्टा क्रिया करायला पाहिजे. आपण पाहतो पक्षी, जेव्हा आपण कावळा पक्षी पाहतो तेव्हा एका ठिकाणी तो स्थिर कधीच नसतो. एक चोचेने काहीतरी उचलायला गेलं की लगेच इकडे पाहतो, लगेच तिकडे पाहतो, लगेच तो सगळीकडे नजर फिरवतो. सगळीकडे नजर फिरवतो म्हणजेच काय, कवीला हे अभिप्रेत या ठिकाणी की आपल्या सर्वांगीण विकासाकडे माणसांनी नजर ठेवली पाहिजे. एकाच ठिकाणी न चालता, एकाच दिशेने एकाच याने न चालता. विकास जो आहे, तुम्ही तुमचा शारीरिक विकास करू शकाल खेळण्यामुळे, व्यायाम केल्यामुळे, पण तुमचा बौद्धिक विकास झाला नाही तर मठ्ठ म्हणतात त्याला. तुमचा बौद्धिक विकास खूप आहे, खूप हुशार आहात अभ्यासामध्ये, पण तुम्ही वीक असाल तुमच्या तब्येतीने तर निरोगी म्हणणार नाही त्याला. आणि मग पुढचं जीवन तुमचं सगळं रोगांमध्येच जाणार.
तुम्ही अभ्यासात हुशार आहे, तुमची शरीरयष्टी ठीक आहे, तुम्ही दिसायला सुंदर आहे, पण समाजामध्ये वावरताना जर तुम्हाला कोणी मान दिला नाही तर, तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागलात तर तुमच्या जवळ कोणी येणार नाही, तुम्हाला कोणी समजून घेणार नाही किंवा तुम्ही कोणाला समजून घेणार नाही, तेही तुमच्या व्यक्तिमत्वाला मारक आहे. ठीक आहे, समाजाला पण तुम्ही समजून घेता, पण आतमधल्या आतमध्ये कुढत राहिले प्रत्येक गोष्टीसाठी तर, जे तुमचा मानसिक आणि भावनिक विकास झाला नाही तर काय होणार? स्वतःहून स्वतःला कुढत बसायचं, स्वतःचा विकास करण्यामध्ये त्याच अडथळे निर्माण येणार, भावनिक आणि मानसिक विकास जर आपला झाला नाही तर. आपल्याला व्यावहारिक ज्ञान नसेल तर, व्यावहारिक विकास झाला नसेल तर, सगळ्या गोष्टी आपल्याला येतात, पण आपल्याला व्यवहार समजत नाही. लोक फसवण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण आपल्यामध्ये व्यावसायिक विकास हा खूप मोठा आहे, तो अजून काही तुमच्या सध्या नाही आहे. सध्या व्यावसायिक विकास जो आहे तो जेव्हा जेव्हा आपण व्यवसाय करायला जातो तेव्हा. पण जे लोक सध्या व्यवसाय करतात आहे त्यांना विचारा की व्यावसायिक विकास म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जिथे आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाला आधारित त्या ठिकाणी कोणती मूल्य, कोणती कौशल्य आवश्यक आहेत, त्या सगळ्या कौशल्यांचा अभ्यास करणं म्हणजे व्यावसायिक विकास. म्हणजेच काय, चेष्टा कावळ्याप्रमाणे सगळ्या ठिकाणी आपली नजर असली पाहिजे, तेव्हाच माणूस स्वतःला घडवू शकतो. बको ध्यानम, बगळ्याप्रमाणे ध्यान असलं पाहिजे. ध्यान करण्याचं सोंग करतो तो, पण त्याचं नजर, त्याची लक्ष जर कुठे असेल तर ते त्या मासोळीवर असतं, जे त्याच्या पायाखाली जी येणार ती. म्हणजे त्याचा अर्थ काय, माणसाने समाजात वावरावं, पण आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे, आपल्या अभ्यासात, क्षणोक्षणी, पदोपदी. श्वान निद्रा, कुत्र्याचं, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याची निद्रा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण समाजामध्ये वावरतो, आपल्या आजूबाजूला हे सगळे पशु पक्षी आपण पाहतो. मग कुत्रा कसा असतो की तो किती झोपलेला आपल्याला दिसला की खुपकन कुठे आवाज आला की एकदम उठून बसणार. म्हणून तर लोक आपापल्या घरी कुत्रे पाळतात ना, चोर येऊ नये म्हणून. दुसरा कोणताही पशु पाळू शकले असते. तशी निद्रा माणसाची असायला पाहिजे. आपण झोपलेलो जरी असलं तरी पटकन एकदम आठवलं पाहिजे, अरे माझा अभ्यास राहिला, उद्या माझा पेपर आहे. पटकन उठून जर आपण आळ झटकून अभ्यासाला बसलो, तो विद्यार्थी खरा विद्यार्थी. उद्या पेपर आहे, असू द्या ना, मला 10 मिनिटं अजून झोप घ्यायची, झालं. अल्पाहारी, मग यासाठी काय केलं पाहिजे की आपल्या निद्रेवर आपण नियंत्रण ठेवू शकलो पाहिजे, तर आपण अल्पाहारी, कमीत कमी आपण खाण्याचा प्रयत्न. कमीत कमी म्हणजे जे योग्य आहे ते खायचं, जे अयोग्य आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं, तेव्हाच आपल्या बुद्धीचा विकास होणार, हेही तितकंच खरं आहे. या प्रत्येक विषयावर भरपूर बोलण्यासारखं आहे आणि भरपूर माणसांनी ऐकण्यासारखं आहे. गृहत्यागी किंवा मग सदाचारी. गृहत्यागी शब्दाचा अर्थ काय की जोपर्यंत तुम्ही घराचा त्याग करणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी येणारे कौशल्य आत्मसात कदाचित होऊ शकणार नाही. आपण आज पाहतो की असं आवश्यक नाही आहे की विद्यार्थी जीवन जगत असताना जेव्हा आता मला नोकरी लागेल, कुठे मला बाहेर जावं लागेल तेव्हाच मी बाहेर जाणार, तोपर्यंत मला गरज नाही बाहेर जायची, मी माझ्या आईवडिलांजवळच राहणार. आईवडिलांचं प्रेम हे सदोदित आपल्या पाठीशी असतं, पण स्वतःला घडवण्यासाठी जर आपल्याला साता पलीकडे जरी जायचं असलं ना तरी आपण गेलो पाहिजे. आपण आपल्या घराचा त्याग केला पाहिजे. मग आपलं वय किती आहे ते महत्वाचं नाहीये, आपली बुद्धी किती सक्षम आहे हे महत्वाचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आज आपण पाहतो की लहान लहान मुलं वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला टाकतात. सदाचारी, माणसाने सदाचारी असलं पाहिजे. विद्यार्थी जीवनाचे हे कर्तव्यच आहेत. आता जे सगळं सांगते त्याने हे काय विद्यार्थी जीवनाचं कर्तव्य की मला काय केलं पाहिजे. पण काय असतं माहितीये का की माणसाचं आयुष्य कसं असतं की तो फक्त अधिकार स्वतःसाठी असते आणि कर्तव्य दुसऱ्यांसाठी. आई वडिलांनी माझ्यासाठी हे नाही केलं, आई वडिलांनी माझ्यासाठी ते नाही केलं, किंवा मग शिक्षकांनी हे करायला हवं होतं, शिक्षकांनी ते करायला होतं, एवढा कोर्स शिकवायला हवा होता तेवढा शिकवला नाही. पण अरे राजा, जेवढा कोर्स शिकवला आहे तेवढाचा तू कर्तव्य म्हणून स्वतःचा अभ्यास पूर्ण केला का, हे महत्वाचं आहे. म्हणजेच काय की आपण आपला अधिकार गाजवण्यात बराच वेळ खर्ची घालतो, पण आपण आपलं कर्तव्य किती करतोय ह्याकडे आपलं दुर्लक्ष असतं. आणि अधिकारापेक्षा कर्तव्य हे जास्त मोठं आहे. जो व्यक्ती कर्तव्य करतो त्यालाच अधिकार गाजवण्याचाही अधिकार असतो, हे तेवढंच खरं आहे. आणि हे पण जीवनात माणसाला समजलं पाहिजे. कोणी माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी कोणासाठी काय करतोय हे जास्त महत्वाचं आहे. आई वडील माझ्यासाठी काय करतात हे गौण आहे, ते करतातच, कारण त्यांच्यामध्ये तेवढं नैसर्गिकरित्या ईश्वरानं ते प्रेम दिलंच आहे की प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी हे सगळं करतात. आई वडील गरीब असो किंवा श्रीमंत असो, आपापल्या पद्धतीनं स्वतःच्या पोटाला चिंता घालून देण्याचा प्रयत्न करतात. पण विद्यार्थ्यांनी कधी हा विचार केलाय की मी माझ्या आई वडिलांसाठी काय करतो, ते महत्वाचं. याला म्हणतात कर्तव्य. आणि मग विद्यार्थ्याची ही लक्षणं असली पाहिजे की स्वतःच्या कर्तव्याला ओळखणं. मग यासाठी काय केलं पाहिजे,
संस्कृत मधला एक श्लोक अजून महत्वाचा आहे की तुम्हाला जर विद्या मिळवायची आहे ना तर तुम्ही काय केलं पाहिजे, सुखार्थिनः त्यजेत विद्या विद्यार्थिनः त्यजेत सुखम, सुखार्थिनो कुतो विद्या विद्यार्थिनः कुतः सुखम वाक्य आहे. सुख आणि विद्या या दोन गोष्टींचं त्यांनी सांगड घातली आहे. जर तुम्हाला विद्या हवी असेल, ज्ञान हवं असेल तर सुखाचा त्याग करावा लागेल, आणि जर सुख हवं असेल, सुख सुविधा आवश्यक असतील तर ज्ञानाचा त्याग करावा लागेल, ज्ञान मिळणार नाही. काल सानप सरांनी सांगितलं, कालचं लेक्चर सानप सरांचं खूप छान झालं. त्यांनी विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे हेच होतं. त्यांनी सांगितलंय की आपला अभ्यास खूप मोठा आहे, पण आपले सण समारंभ आपण त्याच्यापेक्षा जास्त मोठे करतो. एका दिवसासाठी 10 दिवस घालवतो. म्हणजेच काय, सुख आणि ज्ञान. ज्ञान मिळवायचं आहे तर या सुखाच्या पाठीमागे लागून चालणार नाही. आणि जर हे सुख आपल्याला हवं आहे तर आपल्याला ज्ञान कधीच मिळणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की जोपर्यंत विद्यार्थी जीवन आहे तोपर्यंत इतके परिश्रम करायचे, आळस झटकून टाकायचा, ध्येयनिश्चितीच्या मार्गावर चालायचं, इतके परिश्रम करायचे, इतका अभ्यास करायचं, इतकं स्वतःला घडवण्यात बिझी ठेवायचं स्वतःला की पुढील पूर्ण आपला काळ, जर आपलं आयुष्य 80 वर्षांचं असेल तर आपल्याला 25 वर्षांपर्यंत विद्यार्थी जीवन जगायचं आहे. आणि या विद्यार्थी जीवनामध्ये म्हणजे या 25 वर्षांमध्ये आपण जे काही करू, जे काही करणार आहोत त्याचे पडसाद आपल्या पुढील संपूर्ण जीवनावर पडणार आहे. आज 5 वर्ष तुम्ही स्वतःवर मेहनत घ्या, तुमच्या मागे कोणत्याही प्रकारचा व्याप नाहीये. पुढचे पूर्ण तुम्हाला येणारे सगळे वर्ष तुम्ही स्वतःला सुखी ठेवाल, स्वतःच्या परिवाराला ठेवाल, स्वतःच्या आई वडिलांना ठेवाल, तुम्ही स्वतःची कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सामाजिक जबाबदारी पण चांगल्या पद्धतीने सांभाळू शकाल याच 5 वर्षात मेहनत केली तर. या 5 वर्षात सुख भोगा, या 5 वर्षात आपण काहीच करू नये, या 5 वर्षात आपण आई वडिलांच्या छत्रछायेखाली सुखाने नांदू. अभ्यास केलाच पाहिजे असं आवश्यक नाही, स्वतःला पद मिळालंच पाहिजे असं आवश्यक नाही. असा जर विचार आपला असेल, पाहू पुढे, वेळ आहे अजून. असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा येणारा हा संपूर्ण काळ माणसाचा हा नैराश्यात आणि दुःखात जातो. कारण हातात पैसा नसला, अर्थ नसला तर आपण पुढच्या कोणत्याही गोष्टी करू शकत नाही, समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरू शकत नाही. कारण स्वतःच्या सुखसोयीच्या गरजा आपल्या मुलांना जर आपण देऊ शकलो नाही तर त्याचं दुःख हे आज तुम्ही आपापल्या आई वडिलांना विचारा. आणि उद्या जर आपण आई वडील होणार आहोत तर आपण आपल्या मुलांना किती चांगल्या पद्धतीने देऊ शकलो पाहिजे त्यासाठी आज प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे. प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. आज आम्ही जरी तरुण वयात प्रौढावस्थेमध्ये असलो तरी उद्या म्हातारपण आम्हालाही येणार आहे. त्यामुळे आजचे आमचे जे कर्तव्य आहेत, आमच्या आई वडिलांची सेवा करणं, सासू सासऱ्यांची सेवा करणं, जर आम्ही हे आज केलं नाही तर उद्या म्हातारपण आमच्याही पाठीवर येणार आहे. आम्हालाही ते सगळं मिळणार नाही जे आज आम्ही करणार नाही. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये असताना, विद्यार्थी जीवनात जगत असताना हा फक्त विचार करायचा की उद्या मीही आई वडील होणार आहे आणि म्हणून ती दशा माझी जी असेल ती दशा होऊ नये त्यासाठी मला आजची दिशा योग्य करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. आयोजकांनी मला हे सांगितलं होतं की मॅडम 40 मिनिटांचा वेळ आपल्या याला आहे, पण जर तुम्हाला लागला तर तुम्ही अजून घेऊ शकता. त्यामुळे मी आयोजकांना ही विनंती करेन की सर मला अजून 10 ते 15 मिनिटं लागतील. त्यामुळे 10:40ला जर आपला ही झूमची मीटिंग जर आपली बंद पडली तर पुन्हा आपण जॉईन होऊया अशी माझी इच्छा आहे. आयोजकांची संमती असेल तर, नाही तर मग मी ते 2-3 मिनिटांमध्ये माझं समाप्त करते. मग आता काय केलं पाहिजे? कंटिन्यू करा मॅडम, कंटिन्यू करा. आणि धन्यवाद. सगळ्यांना सांगा की पुन्हा कनेक्ट व्हा म्हणून. 11:40ला पुन्हा जी आपल्याला लिंक दिलेली आहे त्याच लिंकला पुन्हा जर आपण क्लिक केलं तर आपण पुन्हा जॉईन होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ऐकणं हे महत्वाचं आहे. जर आपण लोकांचं ऐकत नाही म्हणून आपलंही कोणी ऐकू शकत नाही. माणसाची श्रवण भक्ती जी आहे, माणसाची श्रवण शक्ती जी आहे ती वाढवली पाहिजे. विद्यार्थी दशेमधला जो काळ आहे तो म्हणजे फक्त ऐकणे, ऐकलं पाहिजे. पण आज आपण विद्यार्थी दशेतला काळ कोणता पाहतो, ऐकतात मुलं, या कानाने ऐकतात, या कानाने सोडून देतात असं आई वडील म्हणतात, टीचर म्हणतात की या कानाने ऐकतात मुलं सगळं पण त्या कानाने सोडून देतात. त्याला धारणा शक्ती म्हणतात. ज्याची धारणा शक्ती कमजोर असली ना, ग्रहण शक्ती खूप चांगली आहे पण धारणा शक्ती जर कमजोर असली तर ते डोक्यात राहत नाही, ते पुन्हा निघून जाते. आणि म्हणून वारंवार अशा सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे. मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टी. विद्यार्थी दशेमधलं कर्तव्य काय आहे तर त्यांनी श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टींमध्ये माणसाला स्वतःला समजलं पाहिजे. या दोन गोष्टी त्याला समजल्यानं जीवनामध्ये कोणत्याही कालखंडामध्ये, मग दशा कोणतीही असो,
तर माणूस चुकीच्या वळणावर कधीही जाणार नाही. श्रेयस आणि प्रेयस ह्या दोन आध्यात्मिक कल्पना जरी असल्या तरी आपण व्यावहारिक जगामध्ये पण लावू शकतो. श्रेयस म्हणजे काय, तर आपल्यासाठी कल्याणकारक असलेली गोष्ट, आणि प्रेयस म्हणजे काय, तर आपल्याला आवडीची असलेली गोष्ट. जी श्रेयस्कर आहे, जी श्रेयस आहे ती आपल्याला आवडत नाही, पण ती आपल्या कल्याणासाठी आहे. आणि प्रेयस म्हणजे आवडीची गोष्ट, जी आपल्या आवडीची आहे, खूप आपल्याला आवडते, पण ती आपल्या कल्याणासाठी मुळीच नाही. असं आवश्यक नाहीये की जे आपल्याला आवडतं त्याच्यात आपलं कल्याण नसेलच. असंही नाहीये की जे आपल्याला श्रेयस्कर आहे ते आपल्याला आवडणार नाही. प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा भाग खूप वेगवेगळा असू शकतो. पण तरीही श्रेयस म्हणजे श्रेयसच आणि प्रेयस म्हणजे प्रेयसच. श्रेयस म्हणजे कल्याणकारक गोष्ट, प्रेयस म्हणजे आवडीची गोष्ट. एक साधं उदाहरण सांगते की मधुमेही झालेला जर एखादी व्यक्ती असेल आणि तिला सांगितलंय की नाही तुला गोड खाणं नाही होणार, डॉक्टरांनी सांगितलं की नको खायला गोड. पण एखाद्या समारंभामध्ये गेल्यानंतर जर त्या ठिकाणी एखादे 2-4 आवडीचे गोड पदार्थ दिसले तर श्रेयस आणि प्रेयस या दोनपैकी एकाची निवड करणं गरजेचं आहे. मला गोड आवडतं, खूप आवडतं, की आता मला राहावत नाहीये. ते प्रेयस आहे माझ्यासाठी, पण श्रेयस आहे का? हा विचार करणं महत्वाचं आहे. मग माझ्यासाठी श्रेयस काय आहे? त्या ठिकाणी स्वतःचं मन वळवणं, की तिथून बाहेर जाणं, पण हे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर आपण घेतलं तर सुखार्थीनः त्यजेत विद्या, विद्यार्थिनः त्यजेत सुखम. या 2 शब्दांमध्ये श्रेयस प्रेयस शब्द आलाय. की जर विद्यार्थ्याला श्रेयस्कर काय आहे हे माहिती आहे, जर त्याला माहिती आहे की मला स्वतःला घडवायचं आहे, हे जर मला माहिती आहे, तर माझं श्रेयस्कर काय आहे, मला श्रेयस असलेल्या गोष्टी कोणत्या आहे, मी दिवस रात्र स्वतःसाठी मेहनत घेणे, मी स्वतःमध्येच रममान असणे, मी माझा एकही वेळ खर्ची न घालता मी माझ्या मनोरंजन मला केव्हा करायचं आहे, मला खेळायला केव्हा जायचं आहे, मला अभ्यासाला केव्हा बसायचं आहे, मला आई वडिलांची मदत केव्हा करायची आहे, यामध्येच सगळ्यांचं नियोजन करून स्वतःला गुंतवून ठेवणे हे जास्त महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते, जर तुम्ही 4 तास अभ्यास करत असाल घरी, तर 5व्या तासाला आई वडील कधीच म्हणणार नाही की हे काम कर, ते काम कर, स्वतः करतील. कारण तुम्हाला पाहून पाहून त्यांना जो आनंद होतो तो स्वर्ग सुखापेक्षा श्रेष्ठ असतो. आणि म्हणून घरी कोणी कामं कधीच सांगणार नाही. मग आता श्रेयस्कर काय आपल्यासाठी, तर स्वतःचं. योग्य वेळेमध्ये माणसाने व्यायाम केला पाहिजे. योग्य वेळेमध्ये ध्यानधारणा ही खूप मोठी गोष्ट आहे. आजकालच्या काळामध्ये शक्यतोवर ती सगळ्यांना जमत नाही किंवा मग करू शकत नाही. परंतु त्याच्यातही मन स्वतःला रमवणे जास्त महत्वाचं आहे. परिश्रम करणे स्वतःसाठी ते महत्वाचं आहे. वेगवेगळ्या व्याख्यात्यांची व्याख्यानं आपणच, आपल्याजवळ नेट आहे, आपल्याजवळ मोबाईल आहेत, आपल्याजवळ सगळे अँड्रॉइडचे साधनं आहेत. आता असं म्हणतात की बोटाच्या क्लिकवर सगळं ज्ञान जगाचं आपल्याजवळ येणार आहे. पण जर एका बोटाच्या क्लिकवर आपल्याजवळ सगळं ज्ञान आहे, तर दिवसातून आपण किती वेळ स्वतःसाठी ज्ञान मिळवण्यासाठी खर्च घालतो, हा विचार आपण एकदा तरी जरी केला तरी होईल. आणि म्हणून कालच कोणीतरी म्हटलं की दिवसातून सरांनी काल सांगितलंय की दिवसातून तुम्ही अर्धा तास तरी एखादा व्हिडिओ ऐका तुमच्या अभ्यासाचा. 1 तास वाढवा, 1.5 तास वाढवा, 2 तास वाढवा, हे कर्तव्य आहे आणि हे महत्वाचं कर्तव्य आहे. हे तुमच्यासाठी श्रेयस आहे. सकाळची झोप हे प्रेयस आहे, पण अभ्यास करणं हे श्रेयस आहे. मग झोपेचा त्याग करून, म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टीचा त्याग करून आपल्याला श्रेयस म्हणजे कल्याणकारक गोष्टीकडे स्वतःला वळवणं हे जास्त गरजेचं आहे. मग यासाठी काय करायला पाहिजे, तर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, विवेकानंदांसारखे, महात्मा गांधींसारखे जे थोर विचारवंत आहेत, त्यांच्या शैक्षणिक विचारांचा, त्यांच्या नीतिशास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शन, त्यांचं ज्या ज्या पुस्तकांमध्ये आहे, जो उपदेश आहे तो वाचला पाहिजे. अंबर्ते सरांनी एक लिंक पाठवली होती घरच्या घरी ई पुस्तकांची, मला अजूनही माहिती आहे की त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची पुस्तकं अवेलेबल आहे, आपण वाचू शकतो. जर वाचायची नसतील तर तुम्ही ती ऑडिओ क्लिप मध्ये पण आपण जॉईन करून ती पण ऐकू शकतो. म्हणजे एखाद वेळेस वाचण्याचा कंटाळा आला किंवा मग एखाद वेळेस डोळे दुखत असले, आपण स्क्रीनकडे बघू शकत नसलो, तर आपण सहज कानात कॉर्ड घालून त्या पुस्तकांचा अभ्यास करू शकतो, ते विचार आपण ऐकू शकतो. पण याच गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्यात किती लोक तत्पर असतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. वेगवेगळ्या पुस्तकं आहेत, समाजामध्ये ज्ञान भरपूर आहे, त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यासाठी काय केलं पाहिजे, तर सकारात्मक विचार आपल्या अंगी असला पाहिजे, तेही आपलं एक कर्तव्य आहे. जर विद्यार्थी दशेमध्ये आपण सगळ्या पद्धतीनं जर वाईटच विचार करत राहिलो, चुकीचा विचार करत राहिलो, जर आपण सकारात्मक विचार करू शकलो नाही, तर जन्मभर आपण फक्त नकारात्मक विचारांमध्ये राहू. आणि एक लक्षात घ्या, जर आपण स्वतः चांगलं असू तर आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती चांगली करू शकतो, चांगली ठेवू शकतो.
पण आपणच जर आतमधून पोखरलेले असू तर आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती स्वतःहूनच वाईट करतो, स्वतःहूनच आपण त्या परिस्थितीला समजावून घेत नाही आणि मग आपल्या दृष्टीनं असं असते की या जगातले लोक वाईट, आणि म्हणून याही दृष्टीने विचार होणं आवश्यक आहे. मग विद्यार्थ्यांनी याच्यात काय केलं पाहिजे? फक्त अभ्यास करणं एवढंच महत्वाचं आहे का? अभ्यास 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 सगळे जण म्हणतात अभ्यास करा. एखाद्या विद्यार्थ्यांनी असं म्हणून पाहायला पाहिजे, एखाद्या मुलांनी म्हणतात मुलं आई वडिलांना किंवा शिक्षकांना, तुम्ही तरी अभ्यास करून पहा हो, अभ्यास करणं किती कठीण आहे. मी कुठेतरी एक असं वाचलं होतं की प्रश्नपत्रिका काढणं खूप सोपी आहे, उत्तरपत्रिका लिहिणं कठीण आहे. असं ऐकलं होतं मी कोणातरी विद्यार्थ्यांच्या तोंडून की काय, की प्रश्नपत्रिका काढणं काय मॅडम तुम्ही प्रश्नाच्या, टीचर बनणं किती सोपी आहे, फक्त मुलांना शिकवायचंच असतं. पण विद्यार्थी बनून तो आत्मसात करणं ते किती कठीण आहे हे विद्यार्थ्यांनाच विचारा, असं विद्यार्थी म्हणतात, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं. ही गोष्ट खरी आहे. मग आपले कर्तव्य जे आहे ते वेगळ्या दृष्टीने आपण त्याचा विचार करून त्या दृष्टीने आपण स्वतःला काही काळ गुंतवून ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ सामाजिक कार्य, कौटुंबिक कार्य, त्याला आपण कर्तव्य म्हणतो. सामाजिक आपलं कर्तव्य ते जाणलं पाहिजे, कौटुंबिक कर्तव्य जाणलं पाहिजे, शालेय कर्तव्य म्हणजे महाविद्यालयीन कर्तव्य काय तेही जाणलं पाहिजे. आपण जिथे ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपल्याला समजतं त्याला कर्तव्य असं म्हणतात. जर मी महाविद्यालयामध्ये असेल, मग आता विद्यार्थी दशेतील आपलं कर्तव्य काय, शालेय जीवनात महाविद्यालयीन जीवनात जगत असताना आपलं कर्तव्य काय, तर आपल्याला हे माहिती आहे की शाळा शिकत असताना जे शिक्षणाधिकारी लोक जे असतात किंवा शिक्षणाचा विचार करणारे जे लोक असतात त्यांनाही कळतं की विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास एके अभ्यासात गुंतवू नये, तो त्यांचा सर्वांगीण विकास होण्याचं महत्वाचं माध्यम नाहीये. बौद्धिक विकास होऊ शकतो, पण मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे की महाविद्यालयीन किंवा शालेय जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सण समारंभ आपण साजरे करत असतो. त्याच्यातलाच एक उत्सव म्हणजे वार्षिकोत्सव, गॅदरिंग, जो सगळ्यांना आवडीचा असतो. त्यातून होणारे कोणकोणते विकास आपला होतो, त्यातून आपला सामाजिक विकास होतो, त्यातून आपला भावनिक विकास होतो, त्यातून आपला मानसिक विकास होतो. स्टेजरिंग सारखे आपले जे व्यक्तिमत्व विकासाचे जे मुद्दे आहेत ते त्यातून सफल होतात. स्काउट अँड गाईड सारखे शालेय जीवनामध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात. तर महाविद्यालयीन जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एनसीसी आणि NSS सारखे राष्ट्रीय सेवा योजना सारख्या या सगळ्या गोष्टी योजना असतात की ज्या विद्यार्थ्यांना सामाजिक भान जपण्यासाठी महत्वाच्या असतात. मग विद्यार्थ्यांचं सामाजिक कर्तव्य काय आहे, तर समाजाप्रती स्वतः जागरूक असणे. समाजामध्ये हे नाही, समाजामध्ये ते नाही, लोक हे करत नाही, लोक ते करत नाही, अशी ओरड आपण करतो. पण त्या लोकांमध्ये आपण पण असतोच, आपणही तेच करत नाही जे लोक करत नाही. आपण स्वतः त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. समाजामध्ये राहून समाजात जागरूक करणे ते महत्वाचं आहे. सामाजिक कर्तव्य हा जरी खूप मोठा विषय असला, आवाज म्यूट झाला मॅडम. समाजापुरती जर आपण विचार केला तर तो सध्या सोडून द्यायचा, कारण आपण अजून नागरिक म्हणून समाजामध्ये वावरत नाही. आपल्याला नागरिकत्वाचा हक्क आपल्याला 18 वर्षानंतर मिळतो. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक असतो असं म्हणतात. मग तो त्या नागरिकाला उद्या जर समाजामध्ये आपल्याला ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आज प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज त्या विद्यार्थ्याला घडवणं गरजेचं आहे. मग विद्यार्थ्याला घडवणं म्हणजे काय, तर त्याच्या कर्तव्यामध्ये काय येणार, तर साधारण मी सांगते की जसं आता शालेय महाविद्यालयीन जीवनामध्ये जेव्हा आपण जगतो तेव्हा किती विद्यार्थी असे असतात की त्यांचं कर्तव्य स्वतः त्यांना समजतं. मग विद्यार्थी जीवनातील कर्तव्य सगळ्यात पहिल्यांदा काय, की जर आपण महाविद्यालयात जात असू, महाविद्यालयात किंवा शाळेत शिकत असू, तर शाळेमध्ये वेळेवर हजर राहणे किती लोकांना सहज शक्य असते. विनाकारण दांड्या न मारणे किती लोकांना सहज शक्य असते. हे कर्तव्य आहे, स्वतःच जाणलं पाहिजे. नाही, मी आज महाविद्यालयामध्ये जर प्रवेश घेतलाय तर मला रेग्युलर कॉलेजेस करणं आवश्यक आहे, मला रेग्युलर लेक्चर करणं आवश्यक आहे, मला माझा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण विद्यार्थी हेच विसरलेला असतो. आज आम्ही महाविद्यालयामध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की विद्यार्थी घरून निघतो पण निघाल्यानंतर लेक्चरमध्ये असणारे विद्यार्थी जे ही नगण्य असतात. मग ते कुठे असतात, चहाच्या टपरीवर. अनुभवाचे बोल आहे म्हणून सांगते, कारण मी एक प्राध्यापक आहे, मला माहिती आहे जे विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले असतात ते खऱ्या अर्थानं स्वतःचं जीवन घडवण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी असतात. आणि त्या विद्यार्थ्यांविषयी प्राध्यापकांचं प्रेम जे असतं ना ते खूप वेगळं असतं.
प्राध्यापकांना ते विद्यार्थी कधीच आवडणार नाही जे विद्यार्थी चहाच्या टपरीवर जाऊन बसलेले असतात, जे विद्यार्थी बगीच्यामध्ये फिरत असतात. महाविद्यालयीन जीवनामधल्या विद्यार्थ्यांचं सगळ्यात स्वर्णिम काळ आपण जो विद्यार्थी जीवन म्हणतो तो याचसाठी असतो की यात श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही गोष्टींचं खूप सरमिसळ झालेलं असतं. प्रेयस म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या घडीत, विद्यार्थ्यांच्या चौकडीत राहणे. याच वयामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेमाच्या भावना फुललेल्या असतात. याच वयामध्ये विद्यार्थी भिन्नलिंगी आकर्षणासाठी प्रेरित झालेला असतो स्वतःहून. असं नाही की ते ज्या गोष्टी शिकवाव्या लागतच नाही, आई वडील शिकवत नाही, प्राध्यापक शिकवत नाही, तरी विद्यार्थी आपोआप प्रेम करायला शिकतो, आपोआप लेक्चर बंक करून बाहेर फिरायला शिकतो, आपोआप चुकीच्या सवयी लागतात कारण त्या शिकवाव्या लागत नाही. कारण त्याची दशा जी आहे त्या दशेमध्ये त्याला योग्य दिशा मिळाली नसते म्हणून. मग विद्यार्थी दशेमधलं प्रथम कर्तव्य हेच आहे की स्वतःला घडवणे, स्वतःची दिशा, स्वतःचा मार्ग जपणे. वेळेवर तुम्ही काहीच करायचं नाही, फक्त आपल्या वेळच्या वेळी मी वेळेवर कॉलेजमध्ये जाणार, मी वेळेवर कॉलेजमध्ये लेक्चर करणार, ज्या ज्या टीचरनी जे जे सांगितलं आहे ते सगळं ऐकणार, ते सगळं अभ्यास करणार. बाहेर पडल्यानंतर मी माझ्या आई वडिलांना जे म्हटलं ते करणार. समाजासाठी, समाजामध्ये जर कोणी इतर लोक असतील त्यांनी मला जे काही सांगितलं असेल त्यांचा मी आदर करणार. एवढा जरी विचार आपण केला ना तरी स्वतःसाठी आपण भरपूर जगतो. पण हे न करता तुम्हाला विश्वास बसणार नाही विद्यार्थी मित्रांनो, पण जेव्हा प्राध्यापक मंडळी विद्यार्थ्यांना, आजकालचे प्राध्यापक मंडळी जास्त प्रेरित नसतात. मी हेही सांगते. कारण काय? यासाठी प्राध्यापकांना दोष दिला जातो प्रत्येक वेळी, शिक्षकांना दोष दिला जातो प्रत्येक वेळी की आधीच्या काळासारखे गुरुजनच राहिलेले नाहीये. पण आधीच्या काळाची शिष्य मंडळी तरी कुठे आहे? आजही गुरु आहे, पण जर शिष्य तसा भेटला तर. हे तेवढंच खरं आहे. कारण गुरुला गुरुत्व पण देण्यासाठी जर कोणी असेल तर तो शिष्य असतो. आई वडिलांना आई वडील हे म्हणून घेण्यासाठी जर कोणी असेल तर जेव्हा अपत्य असेल तेव्हा. म्हणजेच काय की विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी जेव्हा आपण जगतो तेव्हा आपण गुरूंमधलं गुरुत्व पण जागृत करू शकतो आपल्या भावनेनं. पुरातन काळामध्ये शिष्य खूप वेगळे असायचे. त्यांचे गुरूंबद्दल त्यांचा आदर, गुरूंबद्दल त्यांचं प्रेम, गुरूंबद्दल त्यांचा विश्वास, गुरूंनी जर एखाद वेळेस धाकधपट केला तर त्या माझ्यासाठीच आहे आणि माझ्या भल्यासाठी आहे हे त्यांना समजायचं, हे जास्त महत्वाचं आहे. पण आजच्या तारखेला जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना ही गोष्ट मुळीच रुचत नाही की प्राध्यापकांनी किंवा शिक्षकांनी आपल्याला रागवणे. प्राध्यापक आणि शिक्षक विनाकारण चूक दिसल्याशिवाय कधीच कोणाला रागवत नाही, कारण त्यांना सगळे विद्यार्थी सारखे असतात. त्यांना सारखे असतात. पण आज आपण केसेस पाहतो की या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आपल्या इंडियन कल्चरपेक्षा जर तुम्ही अमेरिकेत गेले तर एका विद्यार्थ्यांनी गोळी घेऊन तिकडे सगळ्यांना मारलं असंही आपल्याला ऐकू येत आहे. घरी गेल्यावर मग त्याची मानसिक स्थिती ठीक नसते. इतकंच नाही तर विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा असताना विद्यार्थी जेव्हा घरी जाऊन वेगळं काही सांगतो, येऊन प्राध्यापकांवर तीच गोष्ट उलटते पुन्हा. मग आता आजकालच्या जीवनामध्ये प्रत्येकाला स्वतःची सुरक्षितता जर आवश्यक आहे तर मग विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणारे प्राध्यापक किती असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा विद्यार्थी जीवनामध्ये स्वतःला घडवणारे विद्यार्थी किती हा प्रश्न कोण विचारणार? आणि एखाद्या प्राध्यापकांनी जर यासाठी प्रयत्न केलाच, माझं स्वतःचं उदाहरण सांगते, मी प्राध्यापक आहे म्हणून महाविद्यालयीन जीवनातल्या विद्यार्थ्यांना शिकवते. विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, आम्ही आमच्या जीवनात कर्तव्य म्हणून सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून आम्हाला अशी अपेक्षा असते, उत्तर काय यावं? मॅडम कॉलेज तुमच्या बापाचं आहे का? हा साधा एक प्रश्न जेव्हा समोरून विद्यार्थ्यांकडून येतो तेव्हा त्या प्राध्यापकाच्या मनामध्ये किती चरे पडले असतील त्यावेळी हे खूप महत्वाचं असतं. आणि ह्या अनुभवलेल्या गोष्टी सांगतात. म्हणजेच काय, मी सांगण्याचा हाच प्रयत्न करत आहे की विद्यार्थी दशेमध्ये सगळ्यात महत्वाचं कर्तव्य हेच आहे की गुरुजनांचा आदर करणे, स्वतःला घडवण्यासाठी महत्व देणे, श्रेयस आणि प्रेयस याची निवड करणे, माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे आणि समोरची व्यक्ती मला माझ्या आवडीची गोष्ट करू देत नाहीये कारण ते माझ्या कल्याणासाठी नाही ही त्याला समजते, पण मलाच का बरं समजत नाही? ते समजलं पाहिजे. प्रेमाच्या गोष्टी आता, कारण माझा म्हणजे प्रेमाचं कसं असते की महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रेमाच्या गोष्टी कोणी शिकवत नाही, पण तरी माणूस त्याकडे वळतो. पण त्या दिशेने न जाता माझी दशा मला सुधारायची आहे, हा विचार करू
अभ्यासाकडे लावणं, स्वतःचं जीवन घडवण्यासाठी प्रेरित करणं, हे किती लोकांना आहे. विद्यार्थी दशेचे जे काही कर्तव्य खूप मोठे आहे, पण काही कर्तव्य काही मोठे नाही आहे. फक्त एवढंच आहे की माणसाने काय केलं पाहिजे, की माणसाने दिवस रात्र स्वतःला घडवण्यात वेळ घातला पाहिजे. माणसाने आई-वडिलांचा, आपल्या मोठ्या जणांचा, गुरुजनांचा आदर केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर विद्यार्थ्यांनी वेळेवर वेळेचं नियोजन करून स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थी हा परीक्षार्थी मुळीच नसला पाहिजे. आज जर प्राध्यापक किंवा शिक्षक मंडळी खूप जर डीप मध्ये शिकवायला लागले ना, सखोल ज्ञान जर द्यायला लागले ना एखाद्या विषयाचं जेव्हा सखोल ज्ञान जेव्हा एखादी व्यक्ती द्यायला लागते प्राध्यापक मंडळी, तेव्हा विद्यार्थ्यांकडून एक प्रतिसाद येतो, मॅडम हे परीक्षेत येणार आहे का? मॅडम हे परीक्षेमध्ये आवश्यक आहे का? मॅडम परीक्षेच्या नोट्स द्या. सगळ्यात महत्वाचं, मॅडम परीक्षेच्या नोट्स द्या. मग काय करावं प्राध्यापकांनी? मग प्राध्यापकांनी तेच करावं जे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. कारण घेणाराच नसेल तर देणारा काय देणार? देणाऱ्याने कितीही भरभरून दिलं तरी घेणाऱ्याची झोळी जर कमी पडत असेल, त्याला ते घेण्याची इच्छा नसेल, तर देणारा काय देणार आहे? आणि म्हणून आपलं कर्तव्य हे आहे की मला जास्तीत जास्त ज्ञान घ्यायचं आहे, जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचं आहे, मला जास्तीत जास्त या समाजाला ओळखायचं आहे, लोकांना ओळखायचं आहे. त्यासाठी मी माझ्या आई वडिलांच्या, गुरुजनांच्या, आप्तेष्ट मंडळींच्या सहवासात राहून त्या सगळ्या शिकून घेणार. असं आवश्यक नाही आहे हो की जीवनात आपल्याला भेटणारी सगळेच व्यक्ती हे स्वभावानं चांगले असले पाहिजे, मुळीच नाही. पण त्यातही आपल्याला समजलं पाहिजे की त्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला काय दिलंय. एखादी व्यक्ती चूक एखादी प्राध्यापक मंडळींपैकी जरी म्हटलं की शिक्षक प्राध्यापकांपैकी एखादा प्राध्यापक, एखादा शिक्षक जर चुकीचा विचार करत असेल, चुकीचा विचार करत असेल, की त्याला शिकवणं जीवावर येत असेल, त्याला विद्यार्थ्यांचं वागणं बोलणं व्यवस्थित नसेल, आपण त्यापासून काय घ्यायचं? प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. प्रत्येक प्रसंगातून आपण काही ना काहीतरी शिकत असतो, मग ते चांगलं किंवा वाईट. आपल्या समोर असलेली व्यक्ती जर वाईट वागली असेल आपल्याशी, इतरांशी, तर त्यातून धडा काय घ्यायचा? त्या व्यक्तीला आपण दोष देत बसायचं नाही की त्या व्यक्तीने असं का बरं करायचं होतं. त्यातून हे शिकायचं की त्या व्यक्तीने तसं केल्यामुळे, तसं बोलल्यामुळे, तसं वागल्यामुळे इतरांना जो त्रास झाला, तो माझ्यामुळे मी असं कधीच वागू नये की ज्याच्यामुळे माझ्यापासून इतरांना तसा त्रास होणार. मला मिळाला एक धडा एका दिवशी की असं कधीच वागू नये. एखादी व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने, एखादा प्राध्यापक मंडळी, आपले आई वडील, आजूबाजूचे लोक, विद्यार्थी तसे हेच तर ऑब्झर्व, निरीक्षण शक्ती आपली मजबूत असली पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे की आपली निरीक्षण शक्ती आपण जागृत ठेवली पाहिजे. मग एखादी व्यक्ती जर खूप चांगल्या पद्धतीने वागत असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे की नाही, मला याच व्यक्तीसारखं वागायचं आहे. म्हणून तर म्हणतात ना नेहमी महाविद्यालयीन जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये, की तुमचा आदर्श कोण आहे? आदर्श कोण आहे याचा अर्थ काय? की मला कोणासारखं व्हायचं आहे, मला कोणाप्रमाणे जगायचं आहे. आणि आपले आदर्श कोण असले पाहिजे? प्रत्येकाचे आदर्श आपापल्या स्वभावानुसार वेगवेगळे असू शकतात, पण आदर्श तेच असले पाहिजे जे श्रेयस्कर आहेत. आदर्श ते मुळीच नको आहे जे प्रेयस्कर आहेत, हेही तेवढंच खरं असलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे प्रत्येक विषयावर बोलत असताना बोलायला भरपूर जागा असते, वाव भरपूर असतो, पण वेळेची मर्यादा पण असते आणि ती पाळली पण पाहिजे. तरीही वेळेची मर्यादा न पाळता पुढील अजून 40 मिनिटं घेण्याचा जो मी धाडस जे मी केलं ते कदाचित चुकीचं असू शकेलही, तरी पण मला बोलायचं होतं तुमच्या लोकांसोबत. मग आता शेवटी एकच सांगते की माणसाने जीवनभर, विद्यार्थी दशा असो किंवा पुढची कोणतीही दशा असो, आपल्या दशेमध्ये आपल्या अधिकारापेक्षा आपल्या कर्तव्याला जी व्यक्ती सगळ्यात महत्व देते, त्या व्यक्तीला आपोआप अधिकार प्राप्त होतात. त्याला मागण्याची गरज पडत नाही. फक्त मुलांनो, विद्यार्थ्यांनो, देत राहा. ज्ञान दिल्यानं वाढतं असं म्हणतात. ज्ञान देत राहा. या जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये काय महत्वाचं आहे की मला जर एखादा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने समजला तर तो मी माझ्या मित्रपरिवाराला समजून सांगितला पाहिजे. त्यामुळे काय होणार की, आणि म्हणून माणसाने दिलं पाहिजे. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कर्तव्य करण्यासाठी माणसाची बुद्धी प्रेरित झाली पाहिजे, कारण ती आवश्यक आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी काय करतात? वृक्षारोपण करतात, वृक्ष लावतात. वर्षातून एकच दिवस वृक्ष लावायचे का? नाही. आपण वर्षभर आपण वृक्षांची जोपासना केली पाहिजे. पण या पर्यावरणाच्या दिवशी, पावसाळ्याचे दिवस नेमके सुरू झालेले असतात, वृक्ष जगण्यासाठी ही आवश्यक हा कालखंड असतो. तर आपलं हे कर्तव्य आहे समाजाप्रती, देशाप्रती, राष्ट्राप्रती, की आपण आजच्या दिवशी एक झाड तरी लावलंच पाहिजे.
कारण संस्कृत साहित्यामध्ये वृक्षांसंबंधी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इतके श्लोक आहेत की एका ठिकाणी असंही म्हटलंय की एक वृक्ष 10 पुत्रांप्रमाणे आहे. एका व्यक्तीला 10 पुत्र असणे काय किंवा एखाद्याच्या घरी एक भला मोठा पिंपळाचा वृक्ष असणे काय, दोघांचीही समानता एकच. वृक्षारोपण करा, आजचा दिवस सत्कारणी लावा आणि आजपासून आपलं कर्तव्य जपण्यासाठी सगळ्यांनी प्रेरित झालं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, बोलून होत नाही, करून होते. बोलल्यापेक्षा माणसाने केलं पाहिजे आणि माणसाच्या मनुष्याच्या वाणीमध्ये तेव्हाच आपण त्याला काय म्हणू शकतो की एक सत्यता येते किंवा समोरच्या व्यक्तीला त्याचं बोलणं किंवा वागणं तेव्हाच प्रभावित करू शकते जेव्हा ज्या व्यक्तीच्या अंतर्बाह्य एकच असेल. बोलणं वेगळं, करणं वेगळं असं ज्याचं असतं त्याचं कधीही कोणी ऐकत नाही किंवा ऐकू पण नाही. पण ज्याच्या अंतरंगात एक आहे आणि बहिरंगात पण तेच आहे असं जेव्हा असते, ती व्यक्ती मनापासून बोलत असलेली आपल्याला दिसते आणि त्या व्यक्तीचं जे बोलणं आहे ते आपल्या मनाला भावतं, प्रभावित करतं आणि आपल्याला कुठेतरी असं जाणवतं की नाही मला हे केलं पाहिजे. प्रत्येकाला जाणवतं मला हे केलं पाहिजे, नाही असं नाहीये, पण करणार किती जण? करायला सुरुवात करावी. कर्तव्य तेच आहे जे करायचं आहे. नाहीतर मग सगळ्या गोष्टी काम आहे. काम म्हणतात त्याला, माझे कामं राहिले, हा प्रकार आहे. माझं हे काम राहिलं, माझं ते काम राहिलं, माझं कर्तव्य राहिलं असं कधी कोणी म्हणत नाही. कर्तव्य केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. जे आपण करतो ते कर्तव्य, जे आपण केलं ते कर्तव्य. आणि कर्तव्य जपा, स्वतःचं आणि इतरांचं जीवन आनंदी करा, एवढंच सांगून मी आजचं माझं हे व्याख्यान, उपदेश हा गुरु करत असतो आणि प्राध्यापक व्याख्यान देत असतो. उपदेश करण्याइतपत काही मोठं कोणी मी मोठी नाही आहे, पण आजचं हे व्याख्यान जे आहे की मला असं वाटतं की विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे ते सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी मला आयोजकांनी बोलवलं. मी खरोखरच आयोजकांची आभारी आहे. आमच्या संस्थेच्या अध्यक्ष महोदयांनी माझं नाव सुचवलं की मॅडमना व्याख्यानाचा एक दिवस द्या. अध्यक्ष साहेबांना जाहीरपणे मी त्यांना आभार मानते त्यांचा की त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला. आयोजकांचे, अध्यक्ष साहेबांचे आणि सगळ्यांचे, ऐकणाऱ्यांचे, श्रोते मंडळी सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांचा आभार मानल्याशिवाय आभार प्रदर्शन पूर्णच होत नाही. कारण ऐकणारं कोणी नसेल तर बोलणाऱ्याचा काय अर्थ आहे. त्याप्रमाणे तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीनं शांतपणे ऐकूनही घेतलाय, पण इच्छा एकच आहे की त्यावर अंमलबजावणी करणं तितकं गरजेचं आहे. आणि करा मुलांनो, एवढं बोलून मी माझं व्याख्यान संपवतो. धन्यवाद मॅडम. मॅडमच्या स्वभावाप्रमाणेच अतिशय परखड बोलणे आणि स्पष्ट वक्ता म्हणून मॅडमची ख्याती आहे. तर त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या व्याख्यानातून सुद्धा त्यांचं दर्शन घडलं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं. विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख, विद्यार्जन, दशा व दिशा, कर्तव्य दक्षतेची जाण ही अतिशय स्पष्ट आणि मार्मिक शब्दात त्यांचं स्पष्टीकरण मॅडमने करून दिलं. धन्यवाद मॅडम. मॅडमच्या स्वभावामध्येच ज्ञान पिपासू, गुणग्राहकता, स्थितप्रज्ञ, वक्तृत्व शैली, व्यक्तिमत्वाचे दर्शन आपल्या व्याख्यानातून आम्हाला दर्शन घडवून दिले आणि खरोखर मॅडम मंत्रमुग्ध करून टाकणारे, भारावून टाकणारे आपले व्याख्यान झाले. निश्चितच याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळेल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. प्रस्तुत ऑनलाईन कार्यशाळेला उपस्थितांचे आभार मानणे हे आयोजकांचे आद्य कर्तव्य आहे. माझ्या मते सर्वप्रथम तंत्रज्ञानाच्या संशोधकांचे आभार मानावयास पाहिजे. कारण कोविड-19 मुळे संपूर्ण जग इथे थांबलं असताना ही ऑनलाईन कार्यशाळा सातत्याने ज्ञानार्जनाचे कार्य यशस्वीरित्या पार करीत आहे. हे बहुमोल तंत्रज्ञानाच्या संशोधकांचे आभार मानायला पाहिजे. त्यानंतर कार्यशाळेला उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवरांचे मी आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करते. इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक वृंद, समाजातील नामवंत पदाधिकारी या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करते. अशोक शिक्षण संस्था अशोकनगर अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. मोठ्या संख्येने प्रतिसाद देणारे विद्यार्थी, मित्रमैत्रिणी यांचेही आभार मानते. आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं प्राध्यापक डॉक्टर प्रतिभाताई काळमेघ, शिवशक्ती महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वृंद, राजनेकर साहेब, गट शिक्षणाधिकारी, संस्थाध्यक्ष सन्माननीय सुधीर भाऊ शेंडे, तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय गाढवे सर, कारमोरे सर, सामुद्रे मॅडम यांचे सुद्धा संस्थेच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आणि सरतेशेवटी विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे की उद्या 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या शुभ पर्वावर
15 मे पासून अविरत सुरू असलेल्या ऑनलाईन कार्यशाळेचा समारोप सोहळा संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा संधी देतो की पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे त्यांना की रजिस्ट्रेशन करून घ्यावे, कारण ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना सर्टिफिकेट सुद्धा बहाल करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता समारोप सोहळा संपन्न होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी आणि सर्व प्राध्यापक मंडळींनी, सर्व श्रोतागणांनी याची दक्षता घ्यावी. धन्यवाद.